नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये ढाबा स्टाईल चटपटीत मसालेदार आणि झटपट बनणारे असे दही आलू बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 4 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहेत। बटाट्याची सालं काढून घेतली आहेत। आता आपण त्याच्या फोडी करून घेऊया। तर इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला बटाट्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व बटाट्यांच्या फोडी करून घेतल्या आहेत। आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, थोडं मीठ घालून घेऊया आणि कुकरला त्या आपण उकडायला ठेवून देऊया। कुकरची फक्त एकच शिट्टी आपल्याला करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता कुकरची शिट्टी झाल्यानंतर तो थंड करून घेतला आहे आणि बटाट्याचे तुकडे मी थंड करायला ठेवून दिले आहेत। आता मसाल्याची तयारी करूया। तर इथे मी 1 वाटी दही घेतला आहे। आता दह्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरचीची पावडर घालून घेऊया, थोडीशी धने जिरे पावडर घालून घेऊया आणि आता हे सर्व मसाले दह्यामध्ये चांगले एकजीव करून घेऊया। दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। दह्याच्या गुठल्या कुठेही राहता नये। इथे तुम्ही पाहू शकता आपले मसाले आणि दही दोन्ही चांगले एकजीव झाले आहेत। इथे एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हिंग घालून घेऊया आणि तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथे 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे आणि हा कांदा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा सोनेरी रंगावर चांगला परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालूया आणि ती सुद्धा चांगली परतून घेऊया। आता इथे कांद्याबरोबरच थोडंसं मीठ घालून घेऊया आणि आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे आपला कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट चांगली परतून झाली आहे। आता त्यामध्ये आपण बनवलेली दह्याची पेस्ट घालून घेऊया। आता फास्ट गॅसवर सतत ढवळत ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे। साधारण 10 मिनिटं सतत ढवळत ही पेस्ट आपल्याला शिजवून घ्यायची आहे। म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायची आहे। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं आहे आणि आपली ग्रेव्ही सुद्धा चांगली शिजली आहे। तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता। आता आपली ग्रेव्ही चांगली शिजली आहे। आता त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालून घेऊया। त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला, थोडासा चाट मसाला, कसुरी मेथी आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून आता सगळे जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया आणि पुन्हा एकदा झाकण लावून 5 मिनिटं शिजवून घेऊया। तर साधारण 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले दहीवाले आलू तयार झाले आहेत। आता ते गरमागरम सर्व करून घेऊया। तर किती झटपट आणि चटपटीत आणि मसालेदार आपले दहीवाले आलू तयार झाले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।